मुंडगाव येथील अमीनपूरचा पूल होणार कधी? नागरिकांना भोगावे लागतात नरक यातना. मुंडगाव येथील चंद्रिका नदीला आलेल्या पुरानं अमीनपूर गावाचा संपर्क तुटल्यानं नागरिकांचा नाईलाजानं मुंडगाव इथं थांबावं लागलंय. ग्रामपंचायत मुंडगाव अंतर्गत येणाऱ्या अमीनपूर इथं जाण्यासाठी व येण्यासाठी योग्य रस्ता नसल्यानं व या दोन्ही गावच्या मध्यभागी चंद्रिका नदी असून या नदीवर पूल नसल्यानं या दोन्ही गावचा नेहमीच संपर्क तुटतो. तसेच येथील नागरिकांना नरक यातना सुद्धा भोगाव्या लागतात. तसेच चंद्रिका नदीतून अमीनपूर इथं आपल्या घरी जात असताना येथील एक युवक या नदीच्या पाण्यात मागील वर्षी वाहून गेला. पण या नदीच्या पात्रात या दोन्ही गावांना जाण्यासाठी व येण्यासाठी पूल अद्याप बांधण्यात आला नाही. पावसाळ्यात येथील नागरिकांचं मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत व अमीनपूर येथील नागरिकांना दळण, जीवनावश्यक वस्तू मुंडगाव येथून न्याव्या लागतात. त्यामुळे या नदीच्या पुराने या गावांचा संपर्क अनेक दिवस तुटलेल्या अवस्थेत असतो. तेव्हा या ठिकाणी जाण्यासाठी व येण्यासाठी चंद्रिका नदीवर पूल बांधण्यात यावा अशी मागणी येथील नागरिकांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलंय. आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विशाल गवी, अकोट, अकोला. मी अजीज अहमद, ग्रामपंचायत सदस्य, मुंडगाव येथील अमीनपूर येथील काही दिवसपासून आम्ही जिल्हा परिषदला, बियाणशीला एवढे निवेदन देऊन आमचा इथचा पूल नाही. मी वार्ड नंबर 4चा मेंबर बोलत आहोत. तरी आम्हाला यांचे अमीनपूर वासियांना यांच्या शाळेसाठी म्हणा किंवा यांचा दळण म्हणा किंवा बाजार म्हणा किंवा म्हणा यांचे सर्व काही उपस्थितीनं जेवढा अमीनपूर वासीसाठी आम्ही किती वेळा निवेदन देऊनही सरकारनं आमचं, शासनानं आमचं ऐकून नाही राहिले. तरी आम्हाला काही नाही काय हे पूर्ण व्यवस्थित करून आम्हाला शासनाजवळून एकच निवेदन आहे का बस शासनानं आमचा मागणी पूर्ण करावं, आम्हाला पूल द्यावं. बाकी आमची काहीच नाही. ग्रामपंचायतनं निवेदन दिला, जिल्हा परिषदला दिला, बियाणशीला दिला, पंचायत समितीला दिला, तरी आमचा आजपर्यंत काहीच कोणीच ऐकणार नाही. तरी आमचं शासनाला एक निवेदन आहे का सर्व हात जोडून विनंती पहिले तर पूर्ण अमीनपूर वासीसाठी पुलासाठी काय निवेदन आहे, अजितदादा म्हणा किंवा देवेंद्रजी फडणवीस, अजून काही शिंदे साहेब यांचे निधीमधून आम्हाला एक पूल भेटू शकत नाही.